माझ्या सर्व मित्रांचे गुरु अष्टविद्यालय या यूट्यूब चॅनल पर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आत्ताच चेक करा की तुमच्या मोबाईलमध्ये हा खतरनाक नंबर आहे का. हा सर्वांनी व्हिडिओ बघण्यासारखा आहे. असा एक नंबर आहे की तो तुम्हाला हेल्थमध्ये, वेल्थमध्ये, फायनान्समध्ये, रिलेशनमध्ये, जॉबमध्ये, बिझनेसमध्ये हा नुकसान करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल. आपण जर मेरे चॅनलवरती नवीन असाल, माझ्याबद्दल माहिती नसेल तर माझे चॅनलवरती व्हिडिओ बघा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. मित्रांनो, मला आशा आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबलेलं असेल. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण मुख्य विषयाकडे येऊया. आपण ज्या नंबरबद्दल आज आपणास सांगणार आहे तो खतरनाक नंबर कोणता आहे त्याबद्दल मी आता तुम्हाला ओपन करतो. तर मित्रांनो, चला त्या नंबरकडे आपण जाऊया. तो नंबर आहे 16. हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आहे का बघा. तुमच्या पेअरमध्ये 10 डिजिटमध्ये 2 डिजिट लागून असला पाहिजे. 16 किंवा 61 हा जो नंबर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर हा राजा आणि केतू, म्हणजे राजा म्हणजे सूर्य आणि सूर्याला लागलेलं ग्रहण, याचा अर्थ असा होतो. म्हणजे सूर्याला जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा पृथ्वीवरती अंधार होतो. त्याप्रमाणे 16 आपल्या मोबाईलमध्ये असेल तर आपल्याला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात ह्याची माहिती मी आज तुम्हाला डिटेल देणार आहोत. तर मित्रांनो, सूर्याला ग्रहण लागल्यामुळे सूर्य हा दूषित होतो. सूर्याचे चांगले गुण नष्ट होतात. आपण खालीलपैकी काही अवगुण आपल्यामध्ये दिसून येतील. तर मित्रांनो, सर्वच अवगुण तुमच्यामध्ये नाही दिसतील. 12-13 अवगुण दिलेले आहेत. त्यामधली 1-2 अवगुण तुमच्यामध्ये येऊ शकतो. तो 1 नंबर पॉईंट असा आहे, शक्य आहे की आपला जॉब जाऊ शकतो किंवा आपण जॉबसारखे बदली करू शकता किंवा आपला बिझनेसमध्ये लॉस होऊ शकतो. 2 नंबर, किंवा आपण कोणाला उसने दिलेले पैसे असतील ते मागायला मिळत नाहीत. काही ना काही कारणामध्ये बिझनेसमध्ये पडझड चालू होते किंवा आपल्या नोकरीमध्ये काही ना काही कुरबुर होते आणि आपलं बॉसशी जमत नाही, त्यामुळे आपल्याला नोकरी सोडावी लागते. तर हे 2 पॉईंट आहेत. तिसरा पॉईंट आहे, तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येत असतील. पती पत्नीचं जमत नसेल, आपसमध्ये ताळमेळ नसेल, किंवा आपसमध्ये एकमेकाचा समज नसेल, आपसमध्ये एकमेकाचा आकर्षण नसेल, सारखे लढाई झगडे होत असतील किंवा तलाकपर्यंत पण केस आपली येऊ आलेली असेल तर मित्रांनो, हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आहे का बघा. 4 नंबर, महिलांच्या गर्भाशयामध्ये काही तर समस्या येतात. मुलं होण्यासाठी किंवा गर्भधारणेसाठी गर्भाशयामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतात. त्यामुळे मुलं होत नाहीत किंवा गर्भाशयाची पिशवीमध्ये गाठी येतात. असे अनेक प्रॉब्लेम महिलांमध्ये दिसून येतात ह्या नंबरमुळे. तरी मित्रांनो, हा नंबर बघा. 5 पॉईंट आहे की आपल्याला पायलची समस्या येऊ शकते किंवा असू शकते किंवा स्टार्टिंग त्रास चालू झालेला असू शकतो. तर मेवाती समस्या पण आपल्याला हा 16 नंबर किंवा 61 नंबर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर शक्यता आहे की आपल्याला ही समस्या किंवा हा आजार येऊ शकतो. पॉईंट नंबर 6 असा आहे की 61 किंवा 16 हा नंबर आपल्या जीवनसाथीला, म्हणजे आपल्या पाऊसला हेल्थचे समस्या देऊ शकतो. याचा अर्थ काय होतो की आपण पती असाल तर आपल्या पत्नीला हेल्थचे प्रॉब्लेम असू शकतात. आपण पत्नी असाल तर पतीला हेल्थचे प्रॉब्लेम देऊ शकतो हा नंबर. पॉईंट नंबर 7, आपल्याला पैसा कमी मिळतो आणि आपला खर्च वाढायला लागतो. त्यामुळे आपण जो मेहनत करतो, मोलमजुरी करतो, जॉब करतो किंवा बिझनेस करतो, त्यामुळे आपल्याला पुरेसा पैसा आपल्याला मिळत नाही आणि आपला खर्च वाढलेला असतो. त्यामुळं कर्जबाजारीपणा येण्याचा धोका
या नंबरमध्ये येऊ शकतो. 8, आपल्या वयापेक्षा आपण जास्त म्हातारा दिसायला लागतो. म्हणजे आपलं वय जर 25 असेल तर 30-35 वर्षापर्यंत दिसू शकतो. आपलं 35 वय असेल तर आपण 40-45 वर्षाची ज्या व्यक्ती दिसतात त्याप्रमाणे आपल्या वयामध्ये फरक दिसत होतो. म्हणजे आकर्षण कमी होतं, वयस्करपणा जाणवायला लागतो. पॉईंट नंबर 9, आपण आतल्या गाठीच्या स्वभावाप्रमाणे आपला स्वभाव बदलत जातो. म्हणजे आपण काही गुपितं आपण सिक्रेट ठेवतो, आपल्या प्रिय व्यक्तीला सांगत नाही आहे, किंवा काही जे प्लॅनिंग असतील ते कुणालाही न कळू देता आतल्या आत आपलं प्लॅनिंग चाललेले असतात. 10, स्वतः हा व्यक्ती स्वतःला कमी लेखतात. त्या वाटतं की बाबा मी ह्या गोष्टी माझ्याकडे नाही, त्या गोष्टी माझ्याकडे नाही, मलाही येत नाही, ते मला जमत नाही आहे. मग स्वतःला फार कमी लेखायला चालू करतात अशा व्यक्ती. पॉईंट नंबर 11, ह्या व्यक्ती आपल्या जीवनसाथीमधील, आपल्या पॉसमधील फक्त आणि फक्त अवगुण शोधतात. आपल्या जीवनसाथीमधील चांगले गुण ते न शोधता जे अवगुण आहेत ह्यांच्याकडं विशेष लक्ष असतं. ह्या सर्व अवगुणची एक डायरी आपल्यापाशी ठेवत असतात की माझ्या पतीमध्ये का माझ्या पत्नीमध्ये काय अवगुण आहेत. त्यांना आपल्या साथीदारामधील चांगल्या गोष्टी, चांगले गुण त्याकडे दिसत नाहीत, त्याची ते तारीफ पण करत नाहीत. फक्त त्यांना आपल्या पतीमधील किंवा पत्नीमधील वाईट गोष्टी दिसतात. पॉईंट नंबर 13, एक व्यक्ती एक आजचे संशोधक होऊ शकतात. मित्रहो, आपण माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. आपण महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून हा व्हिडिओ पाहतात ते मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद. जय गुरुदेव दत्त. शुभ भवतु.